राज्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या कोयना धरणातील जलसाठा कमालीचा खालावलेला आहे. त्यातच मान्सून लांबलेला असल्यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा झपाट्याने खालावत चालला असून सध्या अंदाजे 9% पाणीसाठा शिल्लक राहिल्याची माहिती आहे. सातत्यानं खालावणारा हा उपयुक्त पाणीसाठा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. दरम्यान कोयना धरणातील पाण्याची पातळी ही अतिशय कमी झालेली असल्यामुळे धरण निर्मितीनंतर धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेतलेली गावे आणि त्या गावातील विविध वास्तू आता उघड्यावर आल्याचे चित्रही कोयना धरण परिसरात दिसून येत आहे. प्रामुख्यानं वीज निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणातील घटत चाललेला पाणीसाठा हा सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच आता पावसाच्या आगमनाकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काळातील अनेक वर्षांनंतर कोयना धरणातील पाण्याची पातळी इतक्या कमी प्रमाणामध्ये दिसू लागलेली असून अत्यंत खालावलेल्या या पाणी पातळीमुळे पाण्याची भीषणताही यावर्षी समोर येऊ लागली. धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला असतानाच धरण निर्मितीच्या नंतर धरणातील पाण्याच्या पोटात लुप्त झालेली गावे, त्या ठिकाणच्या वास्तू आता बाहेर पडत असताना त्या वास्तू पर्यटकांचे तसेच स्थानिक नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहेत. सोबतच धरणाच्या पोटात दिसू लागलेला गाळ हा देखील आता समोर येऊ लागला आहे आणि गाळाचा मुद्दाही चिंतेचा बनू लागला आहे. वास्तविक पाहता कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 105.25 TMC इतकी आहे. मात्र धरणामधील प्रचंड गाळाचे प्रमाण लक्षात घेता धरणाचा प्रत्यक्षातील पाणीसाठा किती होत असावा हा मुद्दा आता चर्चेत येऊ लागला आहे. कोयना धरणातील गाळ काढणे हे देखील आता गरजेचे बनले असून तशी मागणी देखील होताना दिसत आहे. कोयना खोऱ्यातील डोंगराळ भागात झालेली मृदा धूप, अतिवृष्टी आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे मोठ्या प्रमाणात माती आणि गाळ हा वाहून येतो आणि तो गाळ धरणाच्या पोटामध्ये साचत राहतो. त्यामुळे धरणाच्या तळभागात गाळाचे थर वाढलेले दिसत आहेत. त्यामुळेच जलसाठ्याच्या मूळ क्षमतेवर विपरीत परिणाम होत असून 105 TMC क्षमता असलेल्या या धरणात प्रत्यक्षात कमी पाणीसाठा होत असावा अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. यावर्षी पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावलेली असल्यामुळे धरणाच्या तळभागातील भाग स्पष्टपणे समोर आला आहे. यामुळे गाळाच्या प्रमाणाबाबत नव्याने चर्चा आता सुरू झाल्यात. धरणातील गाळाचे सर्वेक्षण करून वास्तविक साठवण क्षमता किती कमी झाली आहे याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हावा अशी मागणी देखील आता होत आहे. कोयना धरण हे राज्याच्या आर्थिक विकासाशी निगडीत असलेला जलस्रोत आहे. त्यामुळेच या धरणाकडे गंभीरतेने लक्ष दिले जावे अशी मागणीही आता होताना दिसत आहे. धरणातील गाळ नियोजन पद्धतीने काढण्यात आल्यास जलसाठ्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. वाढीव पाणीसाठ्यामुळे भविष्यात सिंचनासाठी अधिक पाणी देखील उपलब्ध होईल. तसेच पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठीही मोठा फायदा होऊ शकतो.